नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. पेपर 2 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामधील प्रश्नांची संभाव्य उत्तरे आपण या व्हिडिओमधून पाहूया. तर आपण काल पेपर 1 मधील बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राची संभाव्य उत्तरे पाहिली आहेत. तर सर्व प्रश्नांची उत्तरे मी अचूक काढण्याचा प्रयत्न केला आहे, तरी सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी चुकू शकतात. ठीक आहे. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केलं आहे, तर पुढीलपैकी कोणतं विधान या संप्रदायाचं वैशिष्ट्य येत नाही. तर अशा प्रकारचा प्रश्न होता. आपण संप्रदाय याबद्दल सुद्धा माहिती बघितलेली होती. तर याचं उत्तर येतं की वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध हा स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचं संघटन हे व्यक्तीकडून केलं जातं. तर असं या ठिकाणी होत नाही. तर काय होतं, आधीपास संघटित रूपाने वस्तू बघितली जाते आणि नंतर मग त्याचं आपण भागांमध्ये अवबोध करत असतो. त्यामुळे या ठिकाणी हे जे म्हटलेले विधान आहे ते चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर येतं. प्रश्न पुढचा आहे की या ठिकाणी मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणतं विधान असत्य आहे. प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा. आता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मर्यादा दिली नाही. या पद्धतीने निष्कर्ष पडताळून जरूर ते फेरफार करणे शक्य होतं. तर हे या ठिकाणी त्याचा फायदा दिलाय, त्यामुळे हे मर्यादेमध्ये येत नाही. बाकी सगळ्या मर्यादा आहेत. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येतं. पुढे प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती होतो. बांधा आणि आकारमान यावरती याचा परिणाम होतो या रसायनांचा. तर ते ग्रंथी मस्तिष्क ग्रंथी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 मस्तिष्क ग्रंथी याला म्हटलं जातं. पुढे संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्षे हे संबोध हळूहळू निर्माण होऊन वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान, भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध कोणत्या वयाच्या मुलांना समजतात, तर 8 ते 9 वर्ष. आता या ठिकाणी 7 ते 11 वर्षे या ठिकाणी असं पाहिजे होते, परंतु त्यांनी 8 ते 9 दिले. आणि पुढचे जे गट आहे ते जास्तीचे आहेत, की हा खूप कमी आहे आणि हा जास्तीचा आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 ते 9. तर हे या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. एखादा गायक, चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचं भान राहत नाही, तर हे अभ्यस्त अवधान येतं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. रिपीटेड प्रश्न होता. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणतं विधान कुमारावस्थेचं वैशिष्ट्य नाही. कुमारावस्थेचं वैशिष्ट्य यापैकी कोणतं नाही, तर यापैकी कुमारावस्थेतील सामाजिक संबंध हे कौटुंबिक संबंधांना पूरक असतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे कुमारावस्थेचं वैशिष्ट्य नाही. कारण एक तर कुमारावस्थेमध्ये जे मुलं असतात ते एकटेकडे राहणं पसंत करतात आणि त्याच्यामुळे ते काय म्हणजे आपण समजा बाहेर आपले मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना आपल्या कुटुंबांबरोबर घेऊन येत नाही किंवा त्यांच्याशी त्यांची ओळख वगैरे करून देऊ शकत नाही. त्यामुळे कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असतात असं जे म्हटलेलं आहे, तर ते या ठिकाणी याचं वैशिष्ट्य येणार नाही. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार. बाकीच्या सगळ्या या ठिकाणी करेक्ट आहे. पुढे मॅकडोगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. आता मॅकडोगल बघा, पेपर 1 मध्ये पण विचारलं होतं, पेपर 2 मध्ये पण विचारलंय की समाजनिष्ठ म्हणजे समाजामध्ये आपल्याला राहायचं आहे आणि मग समाजात राहायचं जर असेल तर आपण त्या ठिकाणी झगडून किंवा संघर्ष करून राहणार आहोत आणि यासाठी युद्ध. ठीक आहे. युद्ध ही सहज प्रवृत्ती या ठिकाणी समावेश होतो. युद्ध कारण आपण झगडून भांडून सुद्धा प्राणी जरी असतील तरी सुद्धा ते एकमेकांशी झगडून भांडून राहत असतात. आपण सुद्धा त्याच पद्धतीने म्हणजे भांडण जरी करत नसलो तरी सुद्धा आपले विचार त्याच्यावरती आधारित किंवा समजा काही मिळवायचं असेल तर त्यासाठी आपण म्हणजे युद्ध डायरेक्टली युद्ध नाही पण त्याचा अर्थ आपण तसा घ्यायचा. त्यामुळे ही सहज प्रवृत्ती सांगितली की भांडून वगैरे आपण या गोष्टी करत असतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं युद्ध हे उत्तर येतं. नंतर प्रश्न पुढचा होता की या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं ग्रहण हे जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असतं. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केलं जातं, तर वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या पद्धतीला काय म्हटलं जातं. म्हणजे टप्प्याटप्प्याने, म्हणजे सलग बसायचं नाही तर आपण 1 तासाने 2 तासाने बसायचं आणि त्या ठिकाणी आपलं अध्ययन करायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपलं स्मरण किंवा ग्रहण हे चांगल्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे स्मरणात राहतं. तर ही पद्धत आहे मध्यंतर पद्धत. लक्षात ठेवायचं, वेळेच्या विभागणीवर आधारित मध्यंतर म्हणजे काय की आपण त्याच्यामध्ये ब्रेक घ्यायचा. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. आणि खंडशः पठण काय असतं की समजा एखादी कविता असेल किंवा समजा एखादा मोठा पाठ असेल तर त्याचे आपण भाग करायचे किंवा समजा 40 ओळी असतील तर त्यापैकी 20 आत्ता नंतर 20 याला म्हणायचं खंडशः पद्धत. आणि समध्यंतर म्हणजे काय, वेळेची विभागणी. याच्यामध्ये वेळेची विभागणी केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आहे. पुढे व्यक्ती विशिष्ट परिस्थितीमध्ये एका पद्धतीने यश मिळवण्याचा अनुभव घेतलेल्या तादृश्य व दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी 30 पद्धती अवलंबतो. हे थॉर्नडाईक यांच्या कोणत्या उपपद्धतीद्वारे सिद्ध झालेलं आहे.
तर बघा आपण ज्यावेळेस एक लाईव्ह सेशन घेतला 4 तासांत, याच्यामध्ये तुम्हाला याबद्दल मी सांगितलं की तादृश्य अशीच परिस्थिती पुढे जर या ठिकाणी होत असेल तर त्या पद्धतीला काय म्हटलं जातं, तर आपण प्रतिक्रिया बघितल्या होत्या, अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 याचं उत्तर येतं अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती. याच्यामध्ये काय होतं, समान घटक हे दुसऱ्या परिस्थितीमध्ये वापरले जातात, तर ही अभिसंधित प्रतिक्रिया उपपत्ती आहे. नंतर प्रश्न पुढचा आहे पहा, उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो, याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्याचा क्रम निश्चित केला आहे. कोणी केला आहे तर आपल्या सर्वांना माहिती पहा, डॉक्टर ब्लूम यांनी पेपर 1 मध्ये सुद्धा यांच्यावरती प्रश्न विचारला होता, पेपर 2 मध्ये सुद्धा आलेला आहे. पुढे स्वाभाविकरण 71 क्रमांकाचा प्रश्न होता पहा, की स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता आणि अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो. तर बघा, संधिकरण आहे पहा, स्वाभाविकरण आहे, अचूकता आणि अनुकरण आहे, तर हे पहा क्रियात्मक क्षेत्रामध्ये येतं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 क्रियात्मक क्षेत्र, याच्यामध्ये अचूकता अनुकरण महत्वाचं असतं. पुढे निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान निकष संदर्भीय कसोटीचं वैशिष्ट्य नाही पहा. निकष संदर्भीय मूल्यमापन याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली होती. तर याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 तर हे वैशिष्ट्य येणार नाही. याच्यामध्ये काय म्हटलंय की ही कसोटी गटाच्या वर्तनाचं प्रतिनिधित्व न करता सर्वांचंच प्रतिनिधित्व करतं, कारण मुळात निकष संदर्भीय कसोटी ही आपण गटावार घेतो आणि त्यामुळे त्या गटासाठीच ते प्रतिनिधित्व असेल. इथं म्हटलं की गटाचं ते प्रतिनिधित्व करत नाही, तर सर्वांचं करतं, त्यामुळे हे या ठिकाणी चुकीचं येईल. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येतं. पुढे प्रश्न क्रमांक 73 अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणं. तर बघा काय म्हटलंय की अपेक्षित दर्जा आणि सध्याचं वर्तन यातील अंतर भरून काढणं आणि विद्यार्थ्याला स्वतःचं मूल्यांकन करायला शिकवणं, म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःचं मूल्यांकन करणं. तर हे कोणत्या घटकांनी साध्य होतं, तर बघा जर तुम्ही सीटेट एक्झामिनेशनचा अभ्यास केला असेल किंवा करत असाल तर तुम्हाला माहिती पहा की स्वतःचं मूल्यांकन आपण यापैकी कशामध्ये करत असतो, तर पहा प्रत्याभरण, म्हणजे पहा त्याला आपण फीडबॅक असं म्हणतो. फीडबॅक मध्ये काय होतं की आपण विद्यार्थ्यांकडून काय फीडबॅक घेतो, त्याच्यामधून विद्यार्थी स्वतः काही गोष्टींचं उत्तर देतात, स्वतःचं मूल्यांकन ते स्वतः करतात आणि याच्यामधून अपेक्षित दर्जा त्यांनी मिळवलेला आहे किंवा नाही, किंवा जर काही गॅप असतील तर ते सुद्धा या ठिकाणी भरून काढले जातात, त्याला आपण फीडबॅक असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3. पुढे पहा, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून ते अनेक क्षमतांचा समुच्चय आहे पहा. अनेक क्षमतांचा या ठिकाणी समुच्चय असं कोणी म्हटलेलं आहे पहा, तर पहा थर्स्टन यांनी म्हटलंय. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 थर्स्टन यांनी म्हटलंय की बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नाही तर ती अनेक क्षमतांचा समुच्चय आहे आणि त्याला प्राथमिक मानसिक क्षमता असं नाव दिलं. तर लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं होतं की प्राथमिक मानसिक क्षमता असं कोणी नाव दिलं, तर पहा थर्स्टन यांनी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. पुढे प्रश्न क्रमांक 75 आहे पहा, की विशिष्ट उद्दिष्टे प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते, याला साधक अभिसंधान असं म्हटलं जातं. तर यासाठीचं असत्य विधान कोणतं येणार, तर यापैकी साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या माणसाने मांडली, तर हे विधान या ठिकाणी असत्य आहे. ठीक आहे, तर ते स्किनर यांची उपपत्ती आहे. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडलेल्या आहेत, तर आत्मनियमनामध्ये कोणत्या सक्षमता येत नाही पहा. आत्मनियमनामध्ये ऑप्शन क्रमांक 1 भावनांची जाणीव ही येत नाही, बाकी आत्मनियंत्रण, नवक्रमशीलता आणि जबाबदारीची जाणीव, तर हे 3 सक्षमता येतात, भावनांची जाणीव ही येत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर येतं. पुढे व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या आणि परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानांचा वापर करतील. काय, अर्थपूर्ण आणि परिणामकारीत्या विद्यार्थी संक्रमित करणं यासाठी अग्रत संघटक प्रतिमान, ऑप्शन क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 78 अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणं आवश्यक असतं. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला स्पर्श अनुभव देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणतं तत्व असतं, तर पहा मूर्तता. ठीक आहे, प्रश्न एकदम रिपीटेड आहे. ऑप्शन क्रमांक 2 मूर्तता हे याचं उत्तर येतं, कारण पहा वस्तू हाताळायला द्यायच्या असतात, स्पर्श अनुभवाला द्यायच्या असतात, त्यामुळे हे मूर्तता येतं. परीक्षेत कमी गुण मिळालेले विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली असे कारणे सांगतात. याला आपण प्रेक्षेपण असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक 1 ही संरक्षण यंत्रणा प्रेक्षेपण. ठीक आहे, आपण खूप वेळा बघितली.
प्रशिक्षण परिस्थिती व परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होतं. तर ही कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे पहा, समान आणि एकसारखे घटक तर अध्ययन संक्रमण जर होत असेल तर आपण त्याला थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईक यांची समान घटक उपपत्ती यामध्ये हे येणार आहे पहा. पुढे पहा प्रश्न, बांदोरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवरती अवलंबून असतं असं मत मांडलं. प्रयोज्य अनुकरण करणारा हा बालकाच्या दृष्टीने ज्याचं अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे. हे सगळ्यात महत्वाचं होतं की व्यक्ती सामाजिक दृष्ट्या प्रतिष्ठित असेल तर ते त्याचं अनुकरण करतात. तर हे त्याचं अनुकरण अवलंबून असतं. तर कोणती बाब या ठिकाणी अंतर्गत आढळते, याच्यामध्ये कोणती बाब आढळते असं म्हटलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे हे आदर्शाची चेतकीय गुणवत्ता यामध्ये पाहिलं जातं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर येतं, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. नंतर पहा प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा, स्वतंत्र विचारशक्ती, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी कोणती अध्यापन पद्धती आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र विचारशक्ती म्हटलंय, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय म्हटलंय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परम सहिष्णुता असं पण म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 तर चर्चा ही या ठिकाणी पद्धती उपयुक्त येईल. किंवा याच्यापेक्षा ऑप्शन क्रमांक 2 जो सामूहिक म्हटलेलं पहा ग्रुप, तर ग्रुपमध्ये या ठिकाणी या गोष्टी होतात. चर्चा म्हटलं तर या ठिकाणी आपण म्हणूया की विचार विनिमय होतील, पात्रता असणार आहे, सहकार्य, परम सहिष्णुता, सामाजिक विकास करणारी कोणती अध्यापन पद्धती आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी सामूहिक, तर सामूहिक म्हणजे ग्रुप, आपण ग्रुपिंग या ठिकाणी करणार आहोत, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 तर हे याचं उत्तर अचूक येईल जास्त. तर या ठिकाणी ही सामूहिक येणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कारण याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे परम सहिष्णुता, परस्पर विचार विनिमय म्हटलंय, चर्चा करण्याची पात्रता आणि सहकार्य म्हटलंय, आणि त्याच्यामध्ये सामूहिक पद्धती जी असते ना तर ही पद्धत याच्यामध्ये करेक्ट येईल. ठीक आहे, पुढे प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ टिंबोटेंबे यांनी कोणत्याही गोष्टीचं ज्ञान संपादन करणं म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणं, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणं, परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं असं प्रतिपादन केलेलं आहे. तर हे मॉरिसन यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, मॉरिसन यांनी ही प्रभुत्व पाठ्यांश पद्धती म्हणजे मास्टरी टेक्निक सांगितली ती मॉरिसन यांनी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येईल. पुढे पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये 4 टप्पे सांगितले. या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तता अवस्था असंही म्हणतात, तर ती विकासावस्था साधारणपणे कोणत्या वर्षापर्यंत असते. तर आपण याचा व्हिडिओ टाकला होता ग्रुपवरती, खूप वेळा मी शेअर केला होता पियाजे यांच्या अवस्था. आता कोणी बघितल्या असतील किंवा नाही बघितल्या माहिती नाही, परंतु 7 ते 11 तर ही यामधली अवस्था असते. ठीक आहे, अजूनही व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही तो बघू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला समजेल की या ठिकाणी याचं उत्तर काय येतं. तर 7 ते 11 मूर्तका अवस्था ही 7 ते 11 असते. शरीर रचना आणि स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी आणि समाजक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात केला तर एंडोमार्फिक. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. पुढे 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता आणि उत्पादकता प्रश्न रिपीटेड आहे. ऑप्शन क्रमांक 4 गिलफर्ड यांनी त्या दिवसाचा जो मोठा सेशन झाला त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे तसा पाहिला होता, रिपीट झाला प्रश्न. पुढे विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणं आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणं, तर हे निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोनामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 3. पुढे डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो आणि त्या संबंधीची आवड निर्माण होते. आता भावनात्मक पातळी म्हटलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये मूल्य हे घटक येतात मूल्य. कारण आपण मूल्य म्हणजे समजा मूल्यामध्ये आपण काय सांगतो गोष्टी सांगतो, कथा सांगतो आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना रस निर्माण होतो, तो त्यांच्या भावनिकतेशी आपल्या जवळच्या गोष्टी आपण सांगतो, त्यांच्याशी गप्पा मारतो आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये आवड निर्माण होते. तर हे व्हॅल्यू येतं मूल्य येतात व्हॅल्यू किंवा मूल्य. पुढे पाठ नियोजना संदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान हे पूरक नाही
पूरक नाही म्हणजे थोडक्यात चुकीचं आहे. तर यामधलं ऑप्शन क्रमांक 2 हे विधान पूरक नाही, की पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता असं आपण करत नाही. पुस्तक निर्माता हा वेगळा आहे, तो फक्त एक साधन म्हणून आपण वापरायचं, परंतु त्यांच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन आपण पाठ योजनेमध्ये वापरू शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे पूरक नाही. आणि शेवटचा प्रश्न होता की या ठिकाणी अनुवंश हा बुद्धिमत्ता व्यक्तिमत्व यांच्यावरती परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात. तर हे मेंडेल यांनी सिद्ध केलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने हे आपले 30 प्रश्न, यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे मी जवळजवळ अचूक काढण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सुद्धा 1-2 प्रश्नांची उत्तरे इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु बाकी सगळी संदर्भ साहित्य चाळून या प्रश्नांची उत्तरे पाहिले आहेत. हा जो सेट आहे हा सेट ए आहे. आपण मराठी, परिसर आणि समाजशास्त्र याची उत्तरे पाहणार आहोत, परंतु लक्षात ठेवा उत्तरे ही संदर्भ साहित्य चाळून मी देत असतो, कारण परीक्षा घेणारे सुद्धा एक 15 ते 20 दिवसांवर पहिले आन्सर की लावतात आणि आपण तर या ठिकाणी फक्त चाळून उत्तर आपण सांगायचे आहे, त्यामुळे वेळ लागू शकतो. लगेच देण्यापाठीमागचा माझा कोणताही रस नाही. उगाच या ठिकाणी म्हणजे ठीक आहे की बाबा व्ह्यूज वाढतील, असं होईल तसं होईल, परंतु मी कधी असं करत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त उत्तरे अचूक देण्याचा माझा प्रयत्न असतो. तरी 1-2 उत्तरे इकडे तिकडे होऊ शकतात, परंतु बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण अचूक म्हणजे पडताळून या ठिकाणी त्यांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला. भेटू आपण पुढे व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.